Welcome to my channel. Learn easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन. आज आपण शिकणार आहोत सेकंड स्टँडर्डच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील फर्स्ट पोम ज्याचं नाव आहे हॉलिडेज आर ओव्हर. शाळा चालू झालेली आहे, सुट्ट्या संपल्या आहेत, म्हणजे हॉलिडे संपले की नाही, तर याच्यावर ही पोम आहे. आपण एक एक स्टँजा वाचूया आणि मी तुम्हाला त्याचा मीनिंग सांगते. हॉलिडेज आर ओव्हर but I am not at all sad. Would you like to know what makes me so glad? आता हॉलिडेज तर संपले, बरोबर, सुट्ट्या संपल्या, स्कूल चालू झाली, पण मला त्याचं अजिबात सॅड म्हणजे वाईट वाटत नाही आहे. तर वाईट वाटत नाही आहे तुम्हाला माहिती आहे का? पण मला काही गोष्टींचा ग्लॅड म्हणजे आनंदच आहे, मला छान वाटतं आहे. तर काय छान वाटतंय आपण पुढे बघूया. न्यू शूज, न्यू बॅग, माय युनिफॉर्म इज न्यू, न्यू बुक्स, न्यू क्लास, अ न्यू क्लास टीचर टू. बरोबर, स्कूल चालू झाली, आता काय काय मिळतं आपल्याला? न्यू शूज, न्यू बॅग, युनिफॉर्मसुद्धा आपला नवीन असतो, बुक्स नवीन असतात. बरोबर, सेकंड स्टँडर्डला गेलात तुम्ही, प्रमोट झालेला आहात, मग तुम्हाला त्या सेकंड स्टँडर्डच्या बुक असणार, नवीन क्लास असणार. आणि इथे बघा एक ड्रॉइंग दिलेलं आहे. आपण विचार करतो हां कोणती टीचर असेल, आता माझी क्लास टीचर कोणती असेल, तर तसं न्यू क्लास टीचर पण असणार. तर ह्या सगळ्यासाठी काय मी एक्सायटेड आहे, म्हणून मला कशाचं दुःख होत नाही आहे. सो एव्हरीथिंग इज न्यू अँड दॅट इज रिअली फाईन. येट व्हॉट्स ओल्ड अँड गुड ॲज गोल्ड आर द गुड ओल्ड फ्रेंड्स ऑफ माइंड. तर हे सगळं आता नवीन नवीन छान छान असणार आहे आणि मला खूप छान वाटत आहे. आणि अजून काय मिळणार आहे, आता बघा आपले गेल्या वर्षी जे फ्रेंड्स आहेत तेच आपल्याला आता परत मिळणार आहेत. काही नवीनसुद्धा ॲडमिशन घेतात, नवीन फ्रेंड्स पण असतात, पण जुने फ्रेंड्स भेटल्यावर आपल्याला किती आनंद होतो. मग जुने म्हणजे काय, आपल्या मराठीत एक म्हण आहे, जुनं ते सोनं. तसंच हे काय आहे, जुने फ्रेंड्स असतात ते गोल्डसारखे आपल्याला वाटतात. आणि हे सगळे फ्रेंड्स काय आहेत, आपले आहेत आणि ते आपल्याला परत भेटणार आहेत. मुलांनो, इथे बघा काही वर्ड्स दिलेले आहेत आणि 2 क्वेश्चन दिलेले आहेत, ते आपण बघूया. तर इथे काही वर्ड्स दिले, त्याचे मीनिंग मी लिहिले आहेत. हॉलिडे सुट्टी, ग्लॅड म्हणजे आनंदी, युनिफॉर्म म्हणजे गणवेश, क्लास टीचर म्हणजे वर्गशिक्षक किंवा वर्गशिक्षिका, एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही, असे याचे अर्थ आहेत. पुढे बघा 3 नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ डू यू फील वेन यू कम बॅक टू स्कूल. म्हणजे तुम्हाला स्कूलला परत येऊन कसं फील होत आहे. तर त्याचा आन्सर पण मी तुमच्यासाठी इथे लिहिला आहे. आय फील व्हेरी एक्सायटेड अँड हॅपी टू कम बॅक टू स्कूल. म्हणजे बघा आपण परत स्कूलला आल्यावर आपल्याला एक्सायटेड असं आनंदी छान छान वाटतं ना, कारण आपल्याला नवीन शूज, नवीन बॅग, नवीन फ्रेंड्स, आपले जुने फ्रेंड्स पण परत भेटणार असतात, म्हणून आपल्याला छान हॅपी वाटत असतं. लास्ट क्वेश्चन आहे, नेम द न्यू थिंग्स यू ब्रॉट ऑन युअर फर्स्ट डे ऑफ स्कूल. आता तुम्ही स्कूलच्या पहिल्या दिवशी काय काय नवीन घेतलं आहे ते सांगायचं आहे. हे बघा, आय ब्रॉट माय न्यू ब्ल्यू शायनी स्कूल बॅग, न्यू सँडल्स, न्यू वॉटर बॉटल, न्यू टिफिन बॉक्स अँड न्यू बुक्स ऑन माय फर्स्ट डे ऑफ स्कूल. म्हणजे फर्स्ट डेला काय काय घेऊन गेले आहेत. आता हे बघा, हे आन्सर तुमच्याप्रमाणे हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतं. कोणाची ब्ल्यू बॅग, कोणाची ब्लॅक बॅग, जे काय तुम्ही फर्स्ट डेला घेऊन जाताय ते इथे मेन्शन करायचं आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे तुम्हाला ही पोम कळली असेल असं मी समजते आणि थँक्यू. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब.